फायनली माझ्या फेसबुकचं पहिलं पेमेंट रिसीव्ह झालंय. आता ते किती आलं हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगतेच, पण त्या अगोदर एक गोष्ट सांगायची की जेव्हा मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं ना, तेव्हा मला माहिती पण नव्हतं की फेसबुकवरनं पण पैसे मिळतात. आणि मागच्या 7-8 महिन्यापासून मी जी मेहनत घेते, रोज व्हिडिओ अपलोड करते ना, त्याचं फायनली आज फळ मिळालं. आता मी जेव्हा व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं तेव्हा मी जॉब करत नव्हते आणि बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर जे क्वेश्चन मार्क होते ना, की काय आरती तू इंजिनियर आहे आणि जॉब करायचं सोडून व्हिडिओ बनवते, याची काय गरज आहे. मला बऱ्याच लोकांनी सल्ले पण दिले की रील्स वगैरे नको बनवू, जॉब कर, बाहेर पड घराच्या. पण मी डिसाईड केलं होतं की माझी मुलगी 5 वर्षाची होईपर्यंत मला तिला प्रॉपर वेळ द्यायचा आहे. तिचं बालपण मला असं डे केअर मध्ये नाही घालवायचंय. सो मी हे करिअर चूज केलं होतं आणि यामध्ये माझा सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट होता माझा नवरा आणि माझा भाऊ. लिटरली 2 वर्षांपूर्वी रक्षाबंधनलाच माझं फर्स्ट ट्रायपॉड सुद्धा ना माझ्या भावानेच मला गिफ्ट केलं होतं. आणि दीपकचा तर खूप जास्त सपोर्ट असतो, कारण एखादी वाईट कमेंट जरी आली ना तर मी दिवसभर त्याचा विचार करत असते आणि दीपकचं म्हणणं असं, अरे छोड ना, चल लोक बोलते रहेंगे, आपले EMI भरायला काही ते नाही येणार आहे, त्याच्यामुळे एवढा विचार करायचा नाही. आणि या सगळ्यानंतर फायनली माझं फेसबुकचं पहिलं पेमेंट मी रिसीव्ह करते ना, तर मला एवढं भारी वाटतंय. आणि हे सगळं पॉसिबल झालं तुमच्या प्रेमामुळे, म्हणजे तुम्ही सुद्धा भरभरून प्रेम देताय व्हिडिओला. आणि आता मी असं नाही म्हणणार की मला व्हिडिओ बनवायला खूप आवडतात म्हणून मी बनवते, नाहीतर पैशांसाठी मी असं काही करत नाही. हे सगळं स्कॅम आहे. सगळेच लोक पैशांसाठीच व्हिडिओ बनवतात, नाहीतर कोणी पागल नाहीये डेली व्हिडिओ अपलोड करायला, कारण त्यासाठी किती मागे मेहनत लागते ना ते मला चांगलंच माहितीये. आता हे पेमेंट पण काही खूप इझिली रिसीव्ह नाही झालं बरं का, म्हणजे बऱ्याच दिवसांपासून माझं फेसबुक पेज मॉनिटाईज झालं होतं, त्यानंतर काही डॉलर पण जमा झाले पण ते होल्डला गेले. त्यानंतर बँकेचे पण काही इश्यू होते. आता हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी फक्त एवढंच म्हणेल, तुम्हाला यात करिअर करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही स्टार्ट करू शकता. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता आज जे पेमेंट रिसीव्ह झालं ना त्याची अमाऊंट काही खूप जास्त मोठी नव्हती, पण माझ्या मेहनतीचं पहिलं पेमेंट होतं, त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होता. म्हणून म्हटलं चला ATM मध्ये जाऊन पैसे काढून आणू, कारण हे पैसे मला देवासमोर ठेवायचे होते. घरी आले, पैसे देवासमोर ठेवले, त्यांचे आभार मानले, नमस्कार केला. आणि फेसबुक कडून किती पेमेंट रिसीव्ह झालं ना हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगते. त्यासाठी मला फॉलो करा. बाय.